मला लोकांना हे सांगायला आवडेल की माझा स्वतःचा एक क्लोथिंग ब्रँड आहे ज्याचं नाव आहे खणेरी. येस. आणि नावातच त्याचं एक्सप्लेनेशन दडलेलं आहे. खणापासून बनलेले पण इंडो वेस्टर्न कपडे. जनरली आपल्याकडे खण म्हटला की टिपिकल साडी चोळी किंवा काय फार फार तर इरकलचे ड्रेस मटेरियल्स. तर तसं न करता मी खणाकडे एका इंडो वेस्टर्न पद्धतीने बघते आणि तसे कपडे डिझाईन करते आणि हा प्रवास माझा गेली 5 वर्ष सुरू आहे. मागच्या पाडव्याला 5 वर्ष पूर्ण झाली खणेरीची. आणि येस, आणि त्यामुळे आता तुमच्यासारखे चॅनल्स मोठे मोठे त्याची दखलही घेत आहेत. हे खूप मस्त वाटतंय. खरंय खरंय. आणि अर्थात खणेरीचा उल्लेख केला, त्यांचंच हा एक जॅकेट आणि मला असं वाटतं कुर्ता आणि दुपट्टा Yes. हा सुद्धा खणेरीचा आहे. आणि मला असं वाटतं प्रत्येक मुलीला आवडणारी इंडो वेस्टर्न गोष्ट खणेरीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. ऍब्सोल्युटली. अर्थात तुम्ही त्यांच्याकडे अप्रोच कराच असं माझं सगळ्यांना अगदी विनंती आहे, निमंत्रण आहे, सगळं काही आहे. बरं, आता त्या पलीकडे जाऊन अभिनयामध्ये देवबाभळी या नाटकातली तुमची जी काही भूमिका आहे ती अर्थात प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून आहे आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक तुमच्या भूमिका. पण हे सगळं सुरू असताना म्हणजे अभिनय आहे, लोक ओळखतायत, प्रसिद्धी आहे, मग उद्योजिका का बनावं असं वाटलं? हे जे होतं ना हे खूप वर्षांपासून माझ्या मनात शिजत होतं. आणि हे नाव जे आहे खणेरी, हे तर म्हणजे मी 20 वर्षांपूर्वीच नक्की करून ठेवलं होतं. कारण खण हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे आणि म्हणजे अगदी पहिल्यापासून जेव्हापासून कळायला लागलंय फॅशन काय असते किंवा आपल्या पैशानी पैसे विकत घेण्याची जेव्हा ऐपत आली माझ्या आयुष्यामध्ये, तेव्हापासनं खण हा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि तेव्हा मी स्वतःसाठी कपडे बनवायचे, म्हणजे स्वतः पॅटर्न्स देऊन स्टिच करून घ्यायचे आणि ते लोकांना खूप आवडायचं. म्हणजे मी असं सहज कुठे ट्रेनमधनं जाताना वगैरे पण बायका मला विचारायचं की हे तुम्ही कुठून शिवून घेतलं, ते किती छान दिसतंय, त्याचे कलर कॉम्बिनेशन म्हणा, त्याची पॅटर्न्स म्हणा. एकदा तर असं झालं होतं की एक पॅसेंजर असे मागेच लागला की नाही नाही मला तुम्ही हे शिवून द्या, तुम्ही हे शिवून द्या, मला मी तुम्हाला पैसे देते, हवं तर कॅश काढून दिली त्यांनी ट्रेनमध्ये. आणि मग मी त्यांना शिवून दिलं. आणि ते तेव्हापासनं ना म्हणजे माझ्या मनात होतं की कधीतरी आपल्याला हे करायला आवडेल किंवा हे आपल्याला आवडतंय हे माहीत होतं. आणि त्याचा मुहूर्त लागला पॅन्डेमिकमध्ये. 2020 मध्ये मी जेव्हा हळूहळू सगळं पूर्ववत व्हायला लागलं होतं तेव्हा मी एका फिल्मच्या शूटसाठी गेले होते. आणि तिथे मला तिकडे आमची मैत्री झाली माझ्या एका मित्राबरोबर. त्याचं नाव उर्वराज गायकवाड. आणि त्याच्याकडे तेव्हा स्वतःचं युनिट होतं. आणि मी बोलता बोलता सहज त्याला असंच शेअर केली ही आयडिया. तर तो म्हणाला की मग सुरू कर, माझ्याकडे स्टिचिंगचं युनिट आहे, ह्याच्यापेक्षा आणखीन उत्तम संधी काय असू शकते. मग आम्ही इनिशियल स्टेजला सुरुवात केली. मग नंतर त्याचं युनिट तेव्हा काही कारणाने थांबलं. पण माझा जो प्रवास आहे तो सुरू झाला. पण म्हणजे ह्या प्रवासाला त्याची खूप चांगली साथ मला मिळाली. आणि मग तो प्रवास म्हणतात ना की कोणीतरी एक पुश लागतो, एक निमित्त बनतं. तर तसं तो माझा मित्र उर्वराज तो बनला ह्या गोष्टीला निमित्त मात्र. आणि ही भरारी सुरू आहे आत्ता. आणि बेसिकली मला खण आणि त्याचे रंग म्हणा किंवा त्यांना घेऊन एका इंडो वेस्टर्न पद्धतीने ती प्रेझेंट करणं म्हणा, हे फार आवडतं, फारच आवडतं. म्हणजे मी अशी तासनतास खणाच्या त्या ताग्यांकडे बघत राहू शकते हिप्नॉटिक होऊन. आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. बरं, पण मग हे सगळं होत असताना आता तुम्ही सुद्धा उत्तम असा तुमचा कुर्ता वगैरे शिवलात आणि आपण आता बोलताना सुद्धा तुम्ही उल्लेख केलात की तुम्ही प्रत्यक्ष जाऊन त्या गोष्टी हे करतात. मग ती प्रोसेस सुद्धा तितकीच गमतीशीर आणि तितकीच मेहनतीची असणार आहे. ऍब्सोल्युटली. आणि खूप फॅसिनेटिंग आहे गार्गी. म्हणजे मला आधी फक्त एवढंच माहिती होतं की कुठच्या तरी मॅचिंग सेंटरमध्ये जाऊन ते खण उचलायचे आणि त्याचे कपडे शिवायचे. पण जेव्हा आपण एका लार्ज स्केलवर काम करत असतो तेव्हा आपल्याला सगळीच गणितं बसवावी लागतात. पैशाची म्हणा, बजेटची म्हणा, प्राइसिंगची म्हणा, स्टिचिंगची, सगळंच मॅटर करतं ना. म्हणजे आपण आपल्यासाठी कसंही एखादी गोष्ट 19-20 खपून घेऊ शकतो, पण जेव्हा कोणीतरी समोरचा माणूस पैसे देऊन ते घेणार असतं तेव्हा ते व्हॅल्यू फॉर मनी त्याला वाटलं पाहिजे. तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास सुरू झाला. मग ते खण होलसेलमध्ये कुठे मिळतील, मग ते होलसेलवाले जे देत आहेत तो माल किती उत्तम प्रतीचा आहे, मग ते ज्यांच्याकडे स्टिच करायचं आहे त्यांना खणामध्ये स्टिचिंग करता येत आहे का. कारण काय होतं ना, खणाच्या कपड्याचा पोत आणि बाकी बाहेर जे आपल्याकडे कॉटन मिळतं किंवा जे प्रचलित बाकीचे सर्रास डे टू डे लाईफमध्ये आपण जे कपडे घालतो
त्याचा जो पोत असतो तो खूप वेगळा असतो. म्हणजे ह्याचं स्टिचिंग करणं हे जरा स्किलफुल काम आहे. तर त्याच्यामुळे मग मला ते तशा पद्धतीचे टेलर त्यांना अप्रोच होणं, त्यांना मग ते समजावून देणं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. पण हे करताना खूप मजा आली. अनेक गोष्टी आपण पण शिकत जातो. आपल्यालाही कम्युनिकेट करताना समोरच्याला कसं सांगायचंय, काय सांगायचंय ते कळतं. दुसरा टप्पा असा होता की ते बनवून आलंय, ते ग्राहकांपर्यंत पोचवायचंय, पण लोकांना ते कितपत आवडतंय, त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, त्यांना ते कसं आवडतंय, ते अंगावर बसताना त्यांना कसं हवंय. तर हे एक्झिबिशन करताना मला जास्त जाणवलं. कारण एक्झिबिशनमध्ये मी वन ऑन वन लोकांना भेटते आणि माझा हा आग्रह असतो. म्हणजे मी बऱ्याचदा, म्हणजे आता प्रयोग आहेत त्याच्यामुळे माझ्याबरोबर काही मदतीला मदतनीस असतात, पण तरी माझा आग्रह असतो की मी स्वतः तिथे असणं फार गरजेचं असतं. एक तर लोकांना विश्वासार्हता वाढते, परत आपण जो विचार केलाय तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण तिथे असणं गरजेचं असतं. तर त्याच्यामुळे मग त्यांच्याकडनं कळलं की बाबा त्यांना एखादी गोष्ट कशी आवडते, काय आवडते. मग मला डिझायनिंग मध्ये पण त्याचा एक समावेश करता आला.